नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामधनं आपण चर्चा करत असतो ती विविध आजार आणि त्यावरील उपचारांची. आज आपण चर्चा करणार आहोत ती आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या संदर्भात. आपली बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत असते. गरज असते ती वेळीच सावध होण्याची. यासाठी तुमचं स्वास्थ्य, विशेषतः हृदय स्वास्थ्य जपण्यासाठी माधवबागने आणलं आहे माधव प्राश. हृदयरोग, हार्ट अटॅक यासारख्या प्राणघातक आजारांच्या भीतीपासून मुक्त होऊन आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, त्याचबरोबर आजारातून किंवा इतर त्रासांपासून बचाव करण्यासाठी माधव प्राश कसं उपयुक्त आहे आणि याविषयी अजून काय काय आपल्याला मदत होऊ शकते शरीरासाठी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर आणि CMO डॉक्टर गुरुदत्त अमीन यांच्याकडून. सर नमस्कार, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, सर्वसाधारणतः हृदयरोग म्हटलं किंवा हार्ट अटॅक येणार असला की पायावर सूज येते, अशा पद्धतीचं एक समज आहेत, गैरसमज आहेत. तर नक्की हे काय आहे आणि माधवबाग त्यातून आम्हाला कशी स्पष्ट करून मदत करू शकतो? बेसिकली ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला हृदयरोग होतो त्यावेळी नक्कीच पायावर सूज येणं हे त्यातलं पहिलं लक्षण असतं. पायावर सूज काय येते? कारण आपल्या हृदयाचं आपल्या शरीरातलं अतिशय महत्त्वाचं काम असतं सगळं रक्त शरीरभर फिरवणं. म्हणजे काय, तर शुद्ध रक्त फुफ्फुसांकडनं घेऊन सगळ्या शरीरापर्यंत देणं, जेणेकरून ऑक्सिजन सगळ्या शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचेल आणि मग आपल्या शरीरात जे काही रक्त साठलेलं आहे ते उचलून परत फुफ्फुसांकडे आणणं, अशी दोन्ही कामं आपल्या हृदयाची असतात. म्हणजे एकंदरीतच काय की रक्त घ्यायचं आणि रक्त द्यायचं, अशी दोन्ही कामं या हृदयाची आहेत. आता ही कामं करत असताना जर का हृदयाच्या मांसपेशी कमजोर झाल्या, हृदयाच्या मांसपेशी कमजोर कशामुळे होतात, तर हार्ट अटॅकमुळे किंवा हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होतात आणि मग अशा स्थितीमध्ये आपलं हृदय नीट रक्तपुरवठा सगळ्या शरीराला करू शकत नाही. काही प्रमाणात शरीरातलं अशुद्ध रक्त परत हृदयापर्यंत पण येत नाही आणि त्यामुळे पायावरती सूज जाणवणं हे लक्षण जाणवत असतं. सोबतच पेशंटला चालल्यानंतर दम लागतो, धाप लागते, छातीत दुखायला लागतं. अशीच एकत्रित सर्व लक्षणं त्या रुग्णांमध्ये दिसायला लागतात आणि या सगळ्या लक्षणांतून मुक्त करण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठीच आपल्याला पंचकर्म चिकित्सा, डाएट, एक्सरसाइज या सर्व गोष्टींचा एकत्रित जर आपण वापर केला तर निश्चितच आपण या सगळ्या त्रासातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो. कारण आयुर्वेदामध्ये हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढवण्यासाठी प्रचंड महत्त्वाची औषधं अशी लिहून ठेवलेली आहेत, ज्याचं आज माधवबागनी एका इफेक्टिव्ह औषधांच्या प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे त्याला, त्या पूर्ण ज्ञानाला, आणि त्याचा आज फायदा हजारो रुग्णांना होत आहे. नक्कीच डॉक्टर, म्हणजे तुम्ही थोडक्यात जसं सांगितलं की दम लागणं असेल, छातीत दुखणं असेल, अशी लक्षणं जरी तुम्हाला दिसत असतील तर त्यावर आता मात करणं शक्य झालं आहे. कारण माधवबागनी त्यांच्या रिसर्चमधनं एक रूपांतर करून इथं प्रोडक्टमध्ये रूपांतरित केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ते माधव प्राश जर घेतलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर मात करणं नक्कीच शक्य होईल. पण त्यासाठी तुम्ही दिलेले संपर्क देखील लक्षात घ्या आणि त्यावर कॉल करा, जेणेकरून तुम्हाला याविषयी अधिक माहिती आणि ते प्रोडक्ट देखील उपलब्ध होऊ शकेल. डॉक्टर, तरुणांमध्ये हल्ली सध्या हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे. ते एक तर का वाढलं आहे आणि ते कसं रोखलं जाईल? म्हणजे माधवप्राशच्या माध्यमातून ते शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. जे काही माधवप्राश नावाचं आपण प्रॉडक्ट विकसित केलं आहे ते करत असताना आपण प्रचंड संशोधन केलं. मागच्या 16 वर्षांपासून माधवबागमध्ये लाखो रुग्णांची आपण ट्रीटमेंट केली आहे. मग त्यात हार्ट डिसीज असेल, हार्ट फेल्युअर असेल, इश्केमिक हार्ट डिसीज असेल, ब्लॉकेजेस असतील, डायबिटीजचे रुग्ण असेल, डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचे रुग्ण असतील, या सर्व रुग्णांमध्ये एक कॉमन फॅक्टर होता आणि तो होता रक्तवाहिन्यांची आतली स्थिती खराब होणं. रक्तवाहिन्यांची आतली स्थिती खराब झाली की काय होतं, तर रक्तवाहिनीची आतली स्थिती खराब झाली की रक्ताची गुठळी तयार होऊ शकते. आपण जर नीट समजून घेतलं की हार्ट अटॅक येतो म्हणजे नक्की काय होतं, तो पेशंट अतिशय व्यवस्थित असतो, सकाळी 7:30 वाजेपर्यंत रात्री छान झोपले होते, सकाळी उठून व्यायामाला गेले आणि अचानक अटॅक आला. आता हे अचानक काय होतं शरीरामध्ये? अचानक आपल्या शरीरामध्ये होतं रक्ताची गुठळी. म्हणजे काय? ब्लड क्लॉट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एखादी जखम झाली, हातातून रक्त बाहेर यायला लागलं की काही मिनिटांमध्ये ते रक्त गोठतं. आता हे रक्त जर गोठलं तर काय होईल, तर रक्तवाहिनीच्या आतमध्येच जर रक्त गोठलं तर 100% रक्तपुरवठा हृदयाच्या त्या मांसपेशीचा बंद होईल आणि ते झालं की ती जी स्थिती निर्माण होते शरीरात त्याला म्हणतात हार्ट अटॅक. आणि अशा हार्ट अटॅकपासून संरक्षण जर करायचं असेल रुग्णाचं तर मग त्या ठिकाणी आपल्याला रक्तवाहिनीची स्थिती उत्तम ठेवली पाहिजे आणि त्यासाठी हे माधवप्राश नावाचं औषध आपल्याला प्रचंड मदत करत असतं. पण मग जसं हे तरुणांच्या बाबतीत झालं, विशेषतः हल्ली जीवनशैली बदलली आहे. कारण तरुण हा कुठेतरी सिनियर सिटीजन सोबत देखील राहत असतो किंवा लहान मुलांसोबत राहत असतो. तर जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे हा हृदयरोग होतो. तर हे माधवप्राशनी कसं काय थांबवलं जातं? काय असं ते? आपण जर नीट बघितलं, एक
1000 लोकांचा आपण ट्रायल केला समजा, तर आपल्याला कळतं की 100,000 लोकांची तुम्ही बोललात तर त्यांना कळतं की जीवनशैलीच्या बाबतीतली माहितीच बऱ्याच लोकांना नाही आहे. योग्य काय अयोग्य काय याच्या बाबतीतली जाणीवच लोकांना नाही आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे आजार वाढत चालले आहेत आणि डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे आजार शरीरातून पूर्णपणे रिव्हर्स करायच्या ऐवजी लोकांचे प्रयत्न असतात की मी गोळ्या खाऊन ते माझी शुगर आणि बीपी कसं कंट्रोलमध्ये ठेवीन. त्याच्याऐवजी प्रयत्न हा केला पाहिजे की व्यायामाच्या माध्यमातून, डाएटच्या माध्यमातून, स्ट्रेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच्या माध्यमातून मी हा आजार पूर्णपणे रिव्हर्स कसा करेन हा विचार न करता बरेचसे लोक आज फक्त औषध गोळ्या खाऊन माझा रोग कंट्रोलमध्ये राहतोय ना तर बरं आहे अशा कुठेतरी मानसिकतेमध्ये असतात. अशा पेशंट्सना हार्ट डिसीजची शक्यता खूप मोठी असते. एक रिसर्च सांगतो, अकॉर्ड नावाचं ट्रायल आहे, ते सांगतं की डायबिटीजच्या पेशंट्समध्ये जर तुमची शुगर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणि तुम्ही ॲलोपॅथीच्या डायबिटीजच्या गोळ्या खाताय तरी सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते. का? कारण गोळ्या जे काही साखर कमी करतात ना त्या फक्त तुमच्या शरीरातली साखर उचलून चरबीमध्ये कन्वर्ट करून तुमच्या शरीरात ठेवून देतात. मग अशा स्थितीमध्ये रुग्णांनी काय करायचं? मग त्यासाठी माधव बागनी एक मोठं संशोधन केलं आणि त्या संशोधनातून मला कळलं की जर का आपल्याला रक्तवाहिनीची स्थिती सुधारायची आहे आणि हार्ट अटॅक सारखी परिस्थिती शरीरात निर्माण होऊ द्यायची नाहीये तर मग आपल्याला त्या ठिकाणी माधवप्राश सारखं औषध लागणार, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेतच पण सोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सीचा त्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक साठा मिळतो आणि हे व्हिटॅमिन सी आपल्या रक्तवाहिनीची स्थिती सुधारत असतं. एक लक्षात ठेवा की रक्तवाहिन्यांमध्ये दररोज डॅमेज होत असतो, दररोज इजा होत असते, दररोज क्षती होत असते. तीच क्षती भरूनही काढली जात असते. असं नाही की फक्त डॅमेज होतोय, डॅमेज होतो तसा रिकव्हरी पण असते. परंतु जर का डॅमेजचं प्रमाण वाढलं तर मग त्या ठिकाणी हार्ट अटॅकची स्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच डॅमेजचं प्रमाण वाढतंय हे आपल्याला कळतंय, जीवनशैली चुकीची हे आपल्याला कळतीये, डाएट चुकतायत लोक हे कळतंय, स्ट्रेस वाढतोय हेही कळतंय. मग अशा सगळ्या स्थितीमध्ये आपण हातावर हात ठेवून बसायचं का? नाही. तर त्याच्याऐवजी आपण माधवप्राश सारख्या औषधांचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्या शरीरामध्ये हिलिंग प्रोसेस सुद्धा आपण ट्रिगर करू, हिलिंग प्रोसेस सुद्धा ॲक्टिवेट करू, ज्याचा फायदा आपल्याला होईल हार्ट अटॅकपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी. त्यामुळे माधवप्राश एक असं औषध आहे जे तुमच्या रक्तवाहिनीचं स्वास्थ्य टिकवून हार्ट अटॅक पासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवू शकतं. म्हणजे नक्कीच तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या पद्धतीचे विटॅमिन्स, विशेषतः सी विटॅमिन, त्याचबरोबर वनौषधी आहेत जेणेकरून त्या द्रव्यांनी बनल्यामुळे माधवप्राश हे नियमित सेवन केल्याने एखादी व्यक्ती किंवा त्याच्या मनात असलेली हार्ट अटॅकची भीती देखील कमी होण्यास मदत होऊ शकते किंवा ती जाऊ देखील शकते. पण हे जर तुम्हाला करायचं असेल आणि तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर मिस कॉल द्या, जो खाली नंबर लिहिलेला आहे 02248932323 या नंबरवर. डॉक्टर, पण आता तुम्ही जसं म्हणाला की हृदयरोगाच्या संदर्भात हे होऊ शकतं, तर नियमित सेवनाने अजून काय परिणाम शरीरावर होतात? एक लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्या ग्रंथांमधून जे काही सूत्र समोर आली आहेत ते सूत्र काय सांगतायत की जो व्यक्ती या आवळ्यापासून बनलेल्या या माधवप्राश सारख्या औषधांचं सेवन करेल त्याच्या रक्तवाहिन्याच उत्तम राहणार नाहीत, परंतु त्याचा परिणाम म्हणून त्याच्या सर्व शरीरातल्या ऑर्गनचं फंक्शन सुधारणार आहे. म्हणजे काय? तर जर तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या उत्तम असतील त्याचे बेनिफिट काय काय होऊ शकतात? तुमच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित जाऊ शकतो, म्हणजे तुमच्या मेंदूची कामं व्यवस्थित होतील. तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत, मग त्याच्यामध्ये डोळे आले, कान आले, नाक आले, स्किन आली, जिव्हा आली, या सगळ्या ज्ञानेंद्रियांची कर्म व्यवस्थित होऊ शकतात. तुमच्या शरीरातली जी कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांची कामं व्यवस्थित होऊ शकतात. नर्व्हजवरचा कंट्रोल आपला उत्तम पद्धतीने वाढू शकतो. किडनीचं संरक्षण होऊ शकतं, फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. इवन तुमच्या GI ट्रॅकची हेल्थ सुद्धा उत्तम राहू शकते. का? कारण याच्यात जो काही आवळा आहे तो आवळा विशेष तत्वाने ॲसिडिटीच्या पेशंटसाठी अतिशय लाभदायक आहे. म्हणजे काय? तर एकंदरीतच माधवप्राश हे औषध तुमच्या शरीरातल्या अगदी केसापासून तुमच्या पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाचं पोषण करू शकतं. का? कारण हे औषध कुठल्याही अवयवासाठी बनलेलं नाहीये, परंतु त्या अवयवाला लागणारा रक्तपुरवठा इम्प्रूव्ह करण्यासाठी या औषधाचं निर्माण झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा की जर का जसं आपण म्हणतो ना की एखाद्या देशामध्ये रस्त्यांचं जाळं विस्तृत असेल तर त्या देशाची प्रगती फार छान होते, कारण रस्त्यांच्याच माध्यमातून दळणवळण फास्ट होत असते, आवश्यक गोष्टी योग्य त्या ठिकाणी पोहोचतात, लोकांचा ट्रॅव्हलिंग टाइम कमी होतो. या सर्व गोष्टी आपल्या शरीरात सुद्धा लागू आहेत. जर का आपल्या शरीरामधले रस्ते म्हणजे रक्तवाहिन्या जर स्वास्थ्य असतील, उत्तम असतील, तर आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गनचे फंक्शन सुद्धा अतिशय नॉर्मल किंवा उत्तम पद्धतीने चालू शकतात. आणि हे करण्याचं काम माधवप्राश नावाचं औषध करत असतं. म्हणूनच
आपण सांगतोय की याचं नित्यनेमाने जर आपण सेवन केलं तर नक्कीच आपल्या शरीरावरती त्याचे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घडताना आपल्याला दिसतील. त्याच्याच बरोबरीने हार्ट अटॅक पासून सुद्धा स्वतःचं संरक्षण आपल्याला करता येईल. म्हणजे तुम्ही डॉक्टर जसं सांगितलं की सगळ्या पूर्ण शरीराच्या पोषणासाठी सगळे जे काही घटक लागतात त्या आवश्यक घटक या माधवप्राशमध्ये आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की लोक फोन करायला जास्त उशीर लावतील. तर ते खाली दिलेल्या नंबर्सवर देखील फोन करतील. पण तोपर्यंत मला एक तुम्हाला असा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की डायबिटीज असेल, BP असेल किंवा ब्लॉकेजेससारखे रोग असतील, आजार असतील, तर अशा झालेल्या रुग्णांसाठी सुद्धा हे फायदेशीर असतं का? कारण बऱ्याच वेळा म्हणजे एखादा रोग किंवा आजार झाल्यानंतर हे घ्यायचं की नाही असा प्रश्न असतो. बरोबर आहे. ब्लॉकेजेस आहेत एखाद्याला किंवा एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा एखाद्याला एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सजेस्ट केली आहे किंवा करून तो पेशंट झालेला आहे त्याचा. आता या सगळ्या स्थितीमध्ये हार्ट अटॅकची रिस्क तर कायम असते. आपण एन्जिओप्लास्टी केली म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही असं तर होत नाही. आपण बायपास सर्जरी केली म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही असं होत नाही. एकदा हार्ट अटॅक येऊन गेला म्हणजे आता परत येणार नाही असंही होत नाही. याच कारणामुळे हार्ट अटॅकची स्थिती कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात निर्माण होऊ शकते. कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की रक्ताची गुठळी बनणं हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आता रक्ताची गुठळी जर कुठल्याही माणसाच्या रक्तवाहिनीमध्ये जर बनू शकत असेल तर मग प्रत्येक व्यक्तीने ती गुठळी प्रिव्हेंट कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. मला इथे काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आपण मागच्या काही महिन्यांमध्ये बघितलं की अतिशय फेमस ॲक्टर्स होते, खूप छान हेल्थ बाहेरून दिसत होती, परंतु त्यांना सुद्धा हार्ट अटॅक आले. हे हार्ट अटॅक का आले? कारण आपल्या शरीरातलं जे काही 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ, यांचं संतुलन राहणं आवश्यक असतं. आपल्या शरीरातलं जे काही आपले आतडी आहेत, आपले इंटेस्टाईन्स आहेत, आपलं लिव्हर आहे, आपलं स्प्लीन आहे, पॅनक्रियाज आहे, किडनीज आहे, हे जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत यांचं स्वास्थ्य आणि त्याच्याबरोबरीने आपल्या स्केल्टल मसल्सचं स्वास्थ्य, या दोन्हीचं एक सुंदरसं मी म्हणेन एक काय म्हणूया एक बॅलन्स असणं आवश्यक असतं. फक्त बाहेरून छान मसल्स दिसत आहेत पण आतमध्ये लिव्हर फंक्शन ठीक नाही आहे, लिपिड प्रोफाईल वाढलेलं आहे, HSCRP वाढलेलं आहे, अशी जर स्थिती असेल तर ती घातक स्थिती असते. मग या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी आपल्याला शरीराला बॅलन्सिंग केलं पाहिजे. म्हणजे जर आपण असं म्हणेन मी की जर आपण कपडे खराब करतोय तर आपल्याला कुठे ना कुठेतरी वॉशिंग पावडरचा वापर करायला लागेल जेणेकरून आपल्या कपड्यांवरती जमलेली धूळ, माती सगळी निघून जाईल. त्याच पद्धतीने आपल्याला माधवप्राशचं नियमित सेवन केलं पाहिजे. कारण दैनंदिन जीवनात आपण कुठे ना कुठे काही ना काहीतरी चुका करत असतो. मग ते सणवार असतील, मित्र मैत्रिणींबरोबरचे केलेल्या पार्टीज असतील किंवा आपल्या दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या स्ट्रेस फॅक्टर्स असतील, या सगळ्यांचा निगेटिव्ह परिणाम निश्चितपणे आपल्या शरीरावर होत असतो. तो नलिफाय करण्याचं काम हे माधवप्राश नावाचं औषध करत असतं. म्हणजे नुकताच हार्ट अटॅक येऊन गेलेल्या माणसाला सुद्धा माधवप्राश फायदेशीर ठरू शकतो असं तुम्ही म्हणू शकता? येस, 100%. कारण हार्ट अटॅक एकदा आला की रिसर्च असं सांगतो की आज जर एखाद्याला हार्ट अटॅक आला तर पुढच्या वर्षभरामध्ये पुढचा अटॅक यायची शक्यता ह्या पेशंटमध्ये सगळ्यात जास्त असते. म्हणजे नेक्स्ट हार्ट अटॅक, एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या पेशंटमध्ये भरपूर शक्यता वाढलेली असते. का? कारण त्या ठिकाणी ब्लड क्लॉट ऑलरेडी बनलेला आहे, म्हणजे एंडोथेलियम ऑलरेडी डॅमेज झालेलं आहे. मग एंडोथेलियम ऑलरेडी डॅमेज आहे तर त्याला हील तर केलं पाहिजे. मग ते हील करण्याचं काम व्हिटॅमिन C करत आहे. बरं, या माधवप्राशमध्ये फक्त व्हिटॅमिन Cचे अशातला भाग नाही आहे. याच्यामध्ये एक तर सगळ्यात पहिली गोष्ट नॅचरल सोर्स ऑफ व्हिटॅमिन C आहे, जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. खूप मोठ्या प्रमाणावर फायबर्स आहेत. त्याच्याच बरोबरीने आयुर्वेदिक औषधं अशी आहेत की जी फुफ्फुसांची कामं सुधारतात. आयुर्वेदिक औषधं अशी आहेत की जी तुमच्या हृदयाची कामं सुधारतात, तुमच्या किडनीची कामं सुधारतात. म्हणजे काय की हे एक औषध एक कुठलं तरी औषध नाही आहे, हे एक कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स आहे की ज्याचं अप्लिकेशन तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी फार महत्त्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही सांगतायत हे सगळं केवळ शक्य आहे ते म्हणजे तुमचा रिसर्च गेले 17हून म्हणजे तुमचा म्हणजे माधवबागचा आणि तुमचा देखील 17 वर्षाहून अधिक म्हणजे 17 वर्षामध्ये साधारणतः 300हून अधिक क्लिनिक्स हे माधवबागचे आहेत. 2 निवासी हॉस्पिटल्सच्या माध्यमातून देखील रुग्णसेवेसाठी तत्पर असं माधवबाग आहे. त्यामुळे मिस कॉल द्या आणि तुमच्या घराजवळील विशेषतः माधवबागच्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांचं या संदर्भात मार्गदर्शन घ्या. त्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि त्यासाठीचा नंबर आहे 02248932323 हा नंबर. तर डॉक्टर, मुळात मधुमेह आणि बरेच आजार विशेषतः हृदयरोग ते यांना आमंत्रण दिलं जातं मधुमेहाच्या माध्यमातून, तर तिकडे कशा पद्धतीने लाभदायक ठरतं? बेसिकली एक लक्षात घ्या की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला डायबिटीज होतो म्हणजे काय, रक्तातली साखर वाढायला लागते. आता रक्तातली साखर वाढते तर पेशंट सगळ्यात पहिले काय करतो, पेशंट ॲलोपॅथीच्या एखाद्या डॉक्टरांकडे जातो आणि मग डॉक्टर त्याला मेटफॉर्मिन, ग्लिमिसेव नावाची औषधं सुरू करतात. आता या गोळ्या जशा चालू होतात तसं पेशंटला वाटतं की आता माझी साखर नॉर्मल यायला लागली म्हणजे बरं आहे सगळं.
मग कुठे ना कुठेतरी पेशंटला हे कळतं की अरे साखर तर नॉर्मल आहे, मग आता पथ्य कशाला करायची. मग या मानसिकतेतून तो पेशंट त्याचं रुटीन डाएट सगळं चालू करतो. आता घडतं काय या ठिकाणी बघा, की आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या खातोय आणि आपलं जेवणाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण 2 पोळ्यांच्या ऐवजी 4 पोळ्या खातोय, भाताचं प्रमाण वाढलेलं आहे, फायबर्स घेत नाही आहोत. अशा स्थितीत रक्तातली साखर तर नॉर्मल दिसते का? कारण तुमच्या गोळ्या चालू आहेत. आणि या गोळ्या करतायत काय, तर या गोळ्या रक्तातल्या साखरेला मोबलाइज करून चरबीच्या स्वरूपामध्ये शरीरात साठवून ठेवतायत. इन शॉर्ट काय, की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये साखरेचा प्रॉब्लेम तर कमी होतोय, परंतु चरबीचा प्रॉब्लेम वाढत चाललाय. आणि म्हणूनच डायबिटीजची औषधं चालू झाल्यानंतर बऱ्याचशा पेशंट्समध्ये वजन आपल्याला वाढलेलं दिसतं. आता हे वजन वाढतंय याचा दुसरा अर्थ काय? याचा दुसरा अर्थ आहे की चरबी शरीरात साठते, आणि जर चरबी शरीरात साठायला लागली तर ब्लॉकेजेस सारखा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आपल्या विसरल फॅट म्हणजे आपल्या पोटावर साठलेल्या चरबीचा डायरेक्ट संबंध आपल्या हृदयाच्या रक्तवाहिनीत अडकलेल्या चरबीशी असतो, आणि म्हणूनच विसरल फॅट सुद्धा वाढतं. असं सगळं त्या विळख्यामध्ये तो पेशंट अडकलेला असतो. मग या सगळ्या विळख्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर काय आवश्यक आहे? तर मी म्हणेन याच्यासाठी आवश्यक आहे सगळ्यात पहिले डाएट फॉलो करायला सुरुवात करा. आपल्या जेवणामध्ये भाताचं प्रमाण मिनिमाइज करा. 30 ग्रॅम फक्त भात सकाळी आणि संध्याकाळी एवढाच खायचा. पोळ्या खाणार असेल तर त्यासुद्धा 30 ग्रॅम आट्याच्याच खायच्या. सकाळी पण 30 ग्रॅम, संध्याकाळी पण 30 ग्रॅम. भरपूर मोठ्या प्रमाणात सॅलड्स जेवणाच्या आधी घ्यायचं. भाज्या भरपूर खायच्या. फळं कमी खायची, 2च फळं दिवसातून खायची, त्यापेक्षा जास्त नाहीत. आणि दररोज सकाळी उठून 30 मिनिटं चालण्याचा, आणि त्याच्यानंतर किमान 15 मिनिटं वेट ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, बॅलन्सिंग आणि रेस्पिरेटरी व्यायाम. हे सर्व जर आपण नीट केलं तर 3 महिन्यातच आपण आपला डायबिटीज रिव्हर्स करू शकतो. परंतु या सगळ्या स्थितीमध्ये स्वतःला पटकन रिव्हर्स करायच्या सोबतच आपल्याला जर हार्ट अटॅकपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर नक्कीच माधवप्राश हे औषध आपल्यासाठी उपयोगाचं आहे. कारण डायबिटीजच्या रुग्णांमध्ये जो हार्ट अटॅक येतो तो सायलेंट हार्ट अटॅक असतो, आणि तो प्रिव्हेंट करायचा असेल तर माधवप्राश त्यांना नक्की मदत करू शकतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप माहिती चांगली देताय. खरं तर थांबावं असं वाटत नाहीये, पण एक ब्रेक घेण्यासाठी आपण आता इथे थांबणार आहोत. पाहत रहा हितगुज. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. हृदय स्वास्थ्यासाठी माधवप्राश याविषयी आपण चर्चा करत आहोत. डॉक्टर गुरुदत्त अमीन जे CMO आहेत माधवबागचे. डॉक्टर, माधवप्राश हे तुम्ही संशोधनाअंती काढलेलं आहे, तर हे संशोधन नक्की कसं होतं आणि याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो? खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती ही. कारण या सगळ्या गोष्टींचं संशोधन करण्याची गरज कुठून निर्माण झाली, तर ज्यावेळी आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पेशंटचं ॲनालिसिस सुरू केलं त्यावेळी आम्हाला कळालं की हार्ट अटॅक हा सांगून येत नाही. अगदी वयवर्ष 70 असेल व्यक्तीचं, ब्लॉकेजेस आहेत, पंपिंग पॉवर 30 आहे, असेही पेशंट छान अजून पुढचे 5-10 वर्ष जगतात. आणि काही पेशंट असतात की जे अगदी यंग असतात, विशेष काही त्रास नसतो, स्ट्रेस टेस्टवरती पण खूप काही मोठा प्रॉब्लेम नसतो, पण अचानक त्यांना अटॅक येतो. मग याच्यावरती ज्यावेळी आम्ही संशोधन सुरू केलं, आतली रूट कॉज समजायला सुरुवात केली, त्यावेळी कळालं की ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये विशेष काही जवळीक नाही आहे. परंतु जवळीक आहे रक्तवाहिनीचं आतलं स्वास्थ्य, रक्तवाहिनी आतून किती फंक्शनल आहे. आता तुम्ही म्हणाल की रक्तवाहिनी आतून फंक्शनल म्हणजे रक्तवाहिनीला करायचं काय असतं? खूप काही करायचं असतं. आतली रक्तवाहिनी आपली तुमची जशी घरातली पाण्याची पाईपलाईन आहे ना, तशी नाही आहे. तुमची घरातली पाईपलाईन घरात 2 लोक असो का 10 लोक असो तेवढंच पाणी तुम्हाला देणार आहे. परंतु तुमच्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना, त्या गरजेनुसार मोठ्या किंवा छोट्या होत असतात. आणि हे जे काही सेन्सिटिव्हिटी त्यांची आहे ना, विचार करा की आतमध्ये सेन्सर्स लावलेले आहेत देवानी, आणि ते सेन्सर्स तुम्ही ज्यावेळी व्यायाम करायला लागतात त्यावेळी ती रक्तवाहिनी मोठी करते, ज्यावेळी तुम्ही आराम करत असता ती रक्तवाहिनी छोटी करते. इन शॉर्ट काय की हे आतमध्ये खूप कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे ज्याच्यातून ती रक्तवाहिनी काम करत असते. ही रक्तवाहिनीचं स्वास्थ्य सुधारायसाठी रिसर्चची आवश्यकता होती. मग आम्ही ॲनिमल ट्रायल करायचं ठरवलं, आणि दिल्लीमधल्या एका मोठ्या महत्त्वाच्या फार्मास्युटिकल कॉलेजमध्ये आपण ॲनिमल ट्रायल सुरू केला. त्या ॲनिमल ट्रायलमध्ये आपण 2 ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स घेतले, आणि त्या ॲनिमल्समध्ये एका ग्रुपला आपण माधवप्राश खायला दिलं, दुसऱ्या ग्रुपला दिलं नाही. आणि 28 दिवसांनंतर या सगळ्या ॲनिमल्समध्ये हार्ट अटॅक इंड्यूस केला. हार्ट अटॅक इंड्यूस केला जातो. काही विशिष्ट औषधं असतात ती दिल्यानंतर हार्ट अटॅक इंड्यूस होतो. इंड्यूस म्हणजे हार्ट अटॅक निर्माण केला जातो त्या ॲनिमल्समध्ये, रॅट्समध्ये. आणि त्यानंतर आपण पाहिलं की ज्या ॲनिमल्सला माधवप्राश दिलं गेलेलं होतं अशा रॅट्समध्ये आपल्याला हार्ट अटॅकची प्रमाण खूप कमी आढळलं, आणि त्याच्याही पुढे जाऊन हार्ट अटॅकमुळे होणारा मृत्यूसुद्धा सिग्निफिकंटली कमी होता. आणि याच्या मागचं रूट कॉज असं होतं की हार्ट अटॅकच्या दरम्यान जे काही अँटीऑक्सिडंट्स शरीराला आवश्यक असतात, हे अँटीऑक्सिडंट्स या माधवप्राश खाल्लेल्या रॅट्समध्ये ऑलरेडी अस्तित्वात होते, आणि त्यामुळे हार्ट अटॅकशी हे
प्राणी किंवा हे ॲनिमल्स लढू शकले, त्यातून ते सर्व्हाइव्ह करू शकले. एकंदरीतच काय की या रिसर्चने सिद्ध करून दिलं की माधवप्राश हार्ट अटॅकच्या स्थितीला टाळण्यासाठी आणि हार्ट अटॅकच्या स्थितीमध्ये स्वतःचं रक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं औषध आहे. त्यामुळे हे रिसर्चनी खरोखर आम्हाला एक बल दिलं, एक ताकद दिली की खरोखर जर का ॲनिमल्समध्ये याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो, मनुष्यांमध्ये सुद्धा नक्कीच होऊ शकतो. कारण याला जोड आहे आयुर्वेदाची 5000 वर्षापूर्वीच्या शास्त्राची आणि त्याच्याचबरोबर आता आधुनिक शास्त्रातल्या ॲनिमल ट्रायलची. नक्कीच. आणि हे संशोधन आयुषद्वारा देखील प्रमाणित केलेलं आहे. म्हणजे संबंधित ज्या काही प्रमाणपत्र लागतात हे या माधवप्राशला देखील मिळालेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला हार्ट अटॅकची भीती जर वाटत असेल आणि त्यावर जर मात करायची असेल तर आत्ताच या माधवप्राशचं सेवन सुरू करा आणि स्वतःला हार्ट अटॅकपासून दूर ठेवा, सुरक्षित ठेवा. माधवप्राश तुम्ही आत्ता घर बसल्या देखील मागवू शकता आणि त्यासाठी मिस कॉल द्या 0224893232 या नंबरवर. जवळच्या माधवबागच्या क्लिनिकला देखील तुम्ही भेट देऊ शकता. त्याचबरोबर माधवबागच्या ज्या शाखा आहेत त्या महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी देखील आहेत. त्यामुळे तुम्ही तिथेही जरी असाल तरी संपर्क तुम्ही त्या ठिकाणी साधू शकता. डॉक्टर अमीन, तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात, खूप चांगल्या पद्धतीने माहिती आणि आवश्यक अशी माहिती सांगितली, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पाहत राहा झी24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी24